बोलतो. आपण मंदिरात का जातो? सगळेजण मंदिरात जातो. आपण सगळेजण मंदिरात जातो. आपण हिंदू आहोत, वैदिक धर्माचं पालन करतो. मंदिरात का जायचं? तर आपली मंदिरं ही शक्तीपीठ आहे. तर मंदिरात जाऊन शक्ती ग्रहण करण्यासाठी आपण मंदिरात जातो. आपल्या मंदिराची ठेवण ही शक्ती प्रदान करणारी आहे. त्याला घुमट असतो, गाभारा असतो आणि तिथे शक्ती प्रचंड ओतप्रोत भरलेली असते. ती आपण ग्रहण करायला गाभाऱ्यात उतरतो आणि त्या दिव्य शक्तीकडून आपण आपल्या हृदयात पूर्ण शक्ती भरून स्वतःला परिपूर्ण करतो. ज्या वेळेला आपण अशा गोष्टी करत असतो तेव्हा निरनिराळ्या प्रकारचे संत आहेत किंवा ग्रंथकार आहेत. त्यांनी ग्रंथ लिहून त्याच्यात आपला वैदिक धर्म सांगितलेला. आपण ग्रंथ पारायण करतो का? तर त्यातला वैदिक धर्माचे नियम काय आहेत, आपल्याला काय नियमात जगायचंय. कारण सध्याचा काळ असा आहे की माणूस कुठलेच नियम पाळत नाही, कुठलाही धर्म पाळत नाही, कुठलाही धर्म स्वीकारत नाही. तर ग्रंथ पारायण जे आपण करणार आहोत नंतर, तर त्याच्यामध्ये वैदिक धर्मात काय नियम दिलेत आणि त्या नियमाने आपण कसं वागायचं, कसं राहायचं, स्वतःला मर्यादा राखून, स्वतःवर संयम राखून दिव्यत्वाचा आनंद कसा घ्यायचा, ह्या आपल्याला पोथ्या सांगतात. कारण आता पोथी वाचन हे कालबाह्य झालेलं आहे. कारण नवीन जी तरुण मंडळी आहेत त्यांना मराठी वाचता येणार नाही, मराठी समजणार नाही. तर माझी विनंती आहे, आई वडिलांनी प्रत्येकाने आपल्या मुलांकडून ग्रंथ वाचून घ्यावेत, नाही तर त्यांना वाचून दाखवावेत. पण वाचून दाखवण्यापेक्षा वाचून स्वतः वाचणं म्हणजे ते ग्रहण केलं जातं, हृदयात नित्य पक्क स्थिर होतं ते ज्ञान. कारण ग्रंथकाराची अशी इच्छा असते की मी लिहिलेला ग्रंथ, त्याच्यावर परमेश्वर कृपा असते, त्या ग्रंथातली दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त व्हावी आणि तुमच्या जीवन सुकर व्हावं, त्यातली संकट नष्ट व्हावी आणि पुढे येणारी जी काही जीवनशैली आहे त्याच्यामध्ये बदल व्हावा आणि तुम्ही नवीन जीवनशैली जगावं. कारण जसजसा काळ वाढतो तसं आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी, डिव्हाइस आपण अधिक जवळ घेतो. आपल्याला प्रत्येकाला मोबाईल लागतो, तो तुम्हाला डिस्टर्ब करणारा डिव्हाइस आहे. टॉयलेटमध्ये सुद्धा लोक घेऊन जातात मोबाईल, त्यांच्याकडे तेवढा वेळ असतो, म्हणजे वेळच नाही माणसाला. इतकी अवस्था वाईट आपली होऊ नये, इतक्या खालच्या थराला तुम्ही जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. स्वतःला वेळ द्यावा. हे वैदिक धर्म पालन करण्यासाठी आपण ग्रंथ पारायण करणार. आपण गुरुकडे का जातो? तर आपली देहबुद्धी सुटावी आणि आपण एक पालापाचोळा असून त्या दिव्यत्वाचा एक ठिणगी आहोत त्याची जाणीव येण्यासाठी गुरुकडे जायचंय तुम्हाला. आणि गुरुने तुम्हाला स्वीकारल्यानंतर तुमचं दिव्यत्व सगळ्या विश्वाला कळावं. तुम्हाला विश्वाचं दिव्यत्व तुमच्यामध्ये अवतरण व्हावं आणि तुम्हाला या वैश्विक ज्ञानाची कुठेतरी एखादी झुळूक मिळावी, एखादा कण तुम्हाला त्याचा कळावा. ह्यासाठी हा सगळा अट्टहास. कारण तुम्ही स्वतः जन्म धारण केलेलं नाही, गुरु इच्छेने, परमेश्वर इच्छेने तुम्हाला जन्म धारण झालेला आहे. तुम्ही स्वतः इच्छा करून जन्म नाही घेतलात, दैवी इच्छेने तुम्ही जन्म घेतलात. आणि तुम्हाला जीवन चालवायला जसं वैदिक धर्माचं पालन करावं लागतं तसं सद्गुरूच्या चरणी राहावं लागतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे साधना करता तेव्हा तुमचं शरीर दिव्य असतं, जेव्हा गुरुच्या ठाई साधना करता तेव्हा तुम्ही पालापाचोळा असता. ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतात. ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येकाला शिकायच्या. गुरुगृही गेला की तुझी किंमत शून्य आहे, एक पालापाचोळा आहे, कचरा आहेस. पण जेव्हा तू स्वतः साधना करतोस तेव्हा तू साक्षात शिव आहेस, हे दाखवण्याची शिवरात्र. तू शिवरूप आहेस हे जाणून घेण्यासाठी शिवरात्र पुन्हा पुन्हा येते.
तू शिवरूप आहेस हे जाणून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा दरवर्षी शिवरात्र येते आणि तुम्हाला जागृत करते. सद्गुरू तुम्हाला काय करतो, तुम्ही सद्गुरूकडे जाता तेव्हा त्या सद्गुरू त्याच्या स्वानंदात असतो. तुम्ही त्यावरची प्रेमाची राख बाजूला करता आणि आतला निखारा प्रज्वलित करता त्याच्या प्रेमाने, तुमच्या प्रेमाने, आणि तुम्ही स्वतःला आशीर्वादात सक्षम करता, आशीर्वादाला पात्र करता. सद्गुरूचा आशीर्वाद मिळालाही तुम्हाला पात्रता लागते. सगळ्यांना सद्गुरूचा आशीर्वाद मिळाला तरी त्या पात्रतेत ते भरलं जा. शुद्ध शरीर, शुद्ध आचरण, शुद्ध मन, चित्त शुद्ध, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. या गोष्टी जर नसतील तर तुम्ही आज केलेलं उद्या विसरून जाल. तुम्ही आज केलेलं उद्या विसरून जाल. आत्तापुरतं कराल, तुम्हाला इथे बसणंही कठीण होईल. कारण ज्या कोणी नवी माणसं आहेत त्यांना असह्य होईल राहणं त्या व्हायब्रेशनला. कारण इथे समर्पित व्हायब्रेशन्स असतात आणि नंतर तुम्ही घरी जाता तेव्हा स्वयंभू होता. लक्षात ठेवा. गाभाऱ्यात उतरता तेव्हा तुम्ही स्वयंभू होता. गुरुठाई येता तेव्हा तुम्ही एक त्याच्या पायाजवळचा एक छोटस एक पापुत्रा होता, एक छोटस बिल्वपत्र होता. लक्षात घ्या. सद्गुरु ठाई शक्ती ग्रहण करायला जायचं, गाभाऱ्यात स्वतःचं रूप पाहायला जायचं आणि त्याच व्यापकतेने जीवनाचं कार्य करायचं. त्यासाठी सहाय्य करणारी आपली ग्रंथसंपदा आहे, जी तुम्हाला वैदिक धर्माचे नियम सांगते. संतांच्या ज्या काही गोष्टी आहेत, संतांनी सांगितलेले कशा प्रकारे तुम्ही गुरुपर्यंत पोचा, कशा प्रकारे तुम्ही त्याच तत्वाने संपूर्ण भरून राहिले आहात, त्याची जाणीव घेण्यासाठी तुम्ही साधना कराय. साधना करा म्हणजे काही सारखं देवदेव करून देवावर अवलंबून राहू नका. तुम्हीच त्या शक्तीने परिपूर्ण आहात हे जाणून घेण्याची साधना आहे. आणि गुरु तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बहाल करणारा एकच असतो, सद्गुरू. हे लोण परंपरेने चालत आलेले आहे. कारण तुम्हाला अदृश्य देव कळत नाही, दृश्य देव कळतो. म्हणून त्या सगुणधारी परमेश्वर तुम्हाला निर्गुणापर्यंत पोहोचतो, तो सद्गुरू असतो. तो सगुणात्मक असतो, पण तो निर्गुणात विचरण करणारा सद्गुरू आपल्याला निर्गुण व्हायला भाग पाडतो. कारण तुम्ही एकटे असता तेव्हा साधना पूजा करत नसता किंवा इतर कार्य करता तेव्हा तो निर्गुणपणे शांतपणे तुमच्या हृदयात स्थिर असतो, तुमची कार्य पाहत असतो. वैदिक धर्म पाळायला तुम्हाला तो उद्युक्त करतो की हे करतो, करू नकोस, हे कर, चुकीचं हे वागू नकोस, हे बोलू नकोस. ह्या पद्धतीने तुम्हाला वैदिक धर्म पाळायला आतला गुरु जागृत होऊन करतो. आणि तो जागृत व्हायला सद्गुरूची साथ लागते. तो जर नाही जागृत झाला तर माणूस काहीही वागतो, त्याला काही ताळमेळ राहत नाही आणि माणसाचा प्राणी व्हायला वेळ लागत नाही आणि पटकन तो प्राण्यासारखा वागायला लागतो. आता तुम्ही बरेचदा स्वतःच्या डोळ्याने बघता, लोक कसेही वागतात, कसेही बोलतात, कितीही अपशब्द वागतात, म्हणजे त्यांना ताळमेळ राहिलेला नाही. हा ताळमेळ शिकायला गुरुगृही यायचं की आपला धर्म मी कसा पाळू शकेन, माझ्यातलं दिव्यत्व मी कसं जाणेन, या शिवरूपात मी कसा मिसळलाय हे कसं मला कळेल. तुम्ही सगळे आपण सगळे शिवरूप आहात. त्याची जाणीव घेण्यासाठी तुम्हाला इथे यायचंय. अवधूताने तुमचा घट संपूर्ण भरलेला आहे, फक्त त्यावरची थोडी राख बाजूला केली की तुम्हाला स्वतःचं सुंदर रूप कळेल, अद्वितीय रूप तुमचं. तेच त्यासाठी शिवरात्र. अखंड जागा राहा, झोपू नकोस चुकीच्या वेळेला, चुकीच्या ठिकाणी डोळे बंद ठेवू नकोस, नित्य जागा राहा. त्यासाठी एक रात्र जागायची की तुम्ही नित्य जागृत होण्यासाठी ही रात्र आहे, की त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती प्रदानता आहे, त्याच्यामध्ये प्रचंड शांती आहे, त्याच्यामध्ये प्रचंड आनंद. तुम्हाला भजनात आनंद नाही मिळत, मी सगळ्यांना पाहतो चेहरे, कारण तुम्ही कधी गुरुठाई गेलातच नाही. तुम्हाला कसं भजनाचा आनंद मिळेल? गुरुठाईचं अमृत कधी प्राशन केलंच नाही, भजन काय कळणार? गुरुचरणाचं अमृत प्राशन केलं ना त्याला भजन कळतं. कसंही वेडवाकडे शब्द असले, तालसूर नसला तरी त्याच्यामध्ये प्रेम असतं आणि ते प्रेम ग्रहण करायला तुम्हाला इथे यायचंय, ते शिकायला. कारण आपली बरीच वर्ष सद्गुरूच्या सहवास राहिल्यामुळे आम्ही प्रेम शिकलो.
ते तुम्हाला वाटायला, ते वाढवायला आणि तुमच्याकडून ते लोण अधिक पुढे पसरायला अशा प्रकारचे दिव्य दिवस देवाने घडवून ठेवलेले आहेत की आज तुम्हाला सगळ्यांना दिव्यत्व प्राप्त होईल. म्हणून तुम्ही शांत राहा, शक्य तितकं नामस्मरण करा. आजच्या दिवसाला शांत राहा, उगाच स्वतःला डिस्टर्ब करू नका, धावपळ करू नका. इकडच्या वातावरणाचा आनंद आहे, हे शुद्ध पवित्र वातावरण आहे सद्गुरूच्या स्थानाचं. आपली खबरदारी घ्या, आतल्या कोशात जा, शांतपणे श्वास घ्या, निवांत व्हा. तुमचे सगळी दुःख दूर होणार आहेत, सगळी चिंता तुमच्या नष्ट होणार आहेत एका दिवसानं या. आणि त्या कायमच्या नष्ट होण्यासाठी तुम्हाला वैदिक धर्माचं पालन करायचंय. वैदिक धर्माचं पालन तुम्हाला ग्रंथातनं कळेल. काय वैदिक धर्म सांगतो? ग्रंथ नुसता वाचून घ्यायचा नाही, तर तो आत्मसात करायला तसं आचरण करायचं. तुम्हाला प्रत्येकाला साधं नामस्मरण केलं की कसे दोष नष्ट झाले. एक शिवरात्र केल्याने तुम्हाला किती पापा आपल्याला पाप आणि पुण्याची काही बेरीज करायची नाही, पण मनावर येणारे दडपण नाहीसं करायचं. पाप पुण्य आपण केव्हा विचार करतो? जेव्हा आपल्याला काहीच कळत नाही ते पाप पुण्याचा विचार करतो. पण जेव्हा तुम्ही ह्या प्रकारे आचरण कराल तेव्हा तुमच्या आचरणात तुम्हाला सत्वशीलता येईल आणि तुम्ही दिव्य आहात याची जाणीव होण्यासाठी ह्याच्यात काही मिळत नाही फारसं. कोणाला वाटतं एवढं केल्याने काय होतं, मी एवढं केलं काय झालं, माझं वाईटच झालं, असं नसतं. तुमच्या प्रारब्धात जे झालंय ते झालंय, त्याला काय करायचं? त्यासाठी रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. तर पुन्हा प्रारब्ध आपल्याला अडकवू नये म्हणून गोरूठाई जायचं. पुन्हा प्रारब्धाचा फटका आपल्याला जोराचा लागू नये म्हणून त्याच्या ठिकाणी जायचं की त्याच्या ठिकाणी मन विलीन करायचं. प्रयत्न करा, शांत राहा, नाम घ्या, चिंतनात राहा, आपल्या श्वासावर लक्ष ठेवा. मंदपणे तुमचा श्वास चालू राहू द्या आणि नाम सुद्धा चालू राहू द्या. सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंद मंद मंत्र हृदयात नित्य स्थिर राहू द्या. बघा जादू होईल, अमूलाग्र बदल होऊन तुम्हीच महादेव आहात याची तुम्हाला जाणीव होईल, खात्री होईल आणि दिव्य शक्तीने भारले जाल. अनुभव घ्या. इकडे येऊन नक्की दिव्य शक्तीचा अनुभव प्रत्येकाला प्राप्त होईल याची मला खात्री आहे. डोळे बंद करा, शांत बसा. दिव्य शक्ती तुमच्या पूर्ण शरीरात भरली जाते याची जाणीव घ्या. उड्डीण बंध लावलात की सहज दिव्य शक्ती वर चढते आणि ती आपल्या भ्रुकुटीमध्ये आज्ञा चक्रावर स्थिर होते. आपल्या टाळूवर स्थिर होते. हा शक्तीचा दिवस आहे म्हणून तुम्हाला शक्ती शिकवतो. उड्डीण बंध लावा. सहज शक्ती पाठीच्या मणक्यातून वर वर चढते. अवधूत गुरुचं स्मरण करा, तिला टाळूवर घ्या आणि तिथे स्थिर करा. प्रत्येकाची वेळ वेगळी असेल, काळ वेगळा असेल, प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. फार काळ हे करायचं नाही. शांत व्हायच्यासाठी हे करायचं. डोळे बंद करूनच राहा. रसिका आपण डोळे उघडू नका. शांतपणे रसिकाचं अभंग तुमच्या हृदयात.
थोडे मोकळे व्हा, फराळ करून येऊ. कितीला वाचायचं? 3 वाजता भेटू, फराळ करून येऊ. आणि पहिले 4 अध्याय झाले की ज्यांना जायचे ते जाऊ शकतात, तसंच घेऊन जा.